तर हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळं की चांगलं सारा चॅनल व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत काहीच डायमंड मायनिंगसाठी. येस काहीच डायमंड मायनिंगसाठी. अँड आपल्याकडं ना फक्त 2च डायमंड आहेत. अँड आपल्याला आपला एक फुल्ली डायमंडचा आर्मर रेडी करायचं. येस काहीच फुल्ली एक डायमंडचा आर्मर. अँड मी काहीच दाखवतो तुम्हाला काहीच माझ्याकडं हे किती डायमंड्स. ठीक आहे, चेस्ट ओपन करा. हे बघा गाईज, फक्त आपल्याकडे 2 डायमंड आहेत. ठीक आहे, फक्त 2 डायमंड यार. अँड आता आपल्याला ना केवमध्ये पण जायला लागेल. तर पिकेक्स घेऊ आपण, एक पिकेक्स. ओके गाईज, तसं आपण डायमंडी नंतर सगळं काय बनवणार आहोत. बट पहिले तर डायमंड भेटलं पाहिजे यार. आपल्याला हे 2 डायमंड भेटलेले सेकंड और थर्ड पार्टमध्ये आपण आयरनचा आर्मर बनवतो तेव्हा भेटलेले गाईज बहुतेक. अँड आत्ता आपण परत एकदा चाललो आहे डायमंड मायनिंगसाठी. अँड आपण एक केव शोधू, त्याच्यामध्ये जाऊ अँड त्याच्यातून बघू गाईज की कसं आपल्याला हे भेटतं. आणि गाईज इथे एक केव आहे यार. ओके गाईज, इथे बघू शकता एक केव गाईज. ओहो गाईज, केव आहे. तर आपण ना जाऊ आता आतमध्ये डायरेक्ट. ओके, हे काढा पहिले गाईज. ओके गाईज, पहिले तर आपण आतमध्ये फुल्ली एक्सप्लोअर करून घेऊ अँड देन येऊ. तर गाईज इथे कसं काय स्पॉन झाला यार हा. भाई याला तर पहिले मारून टाकू यार गाईज. अँड थोडीशी केव ना अजून एक्सप्लोअर करू यार. यार पहिले तर आपण इथे थोडीशी मायनिंग करून घेऊ, कारण की गाईज फूड वगैरे खायचं आहे आपल्याला. पहिले तर मायनिंग करून घेऊ थोडीशी इथं. ओके गाईज, आणि मला का असं का वाटते गाईज की आपण ना घरातून मायनिंग करायला लागत होती, कारण की केव खूप रिस्की आहे यार. आपल्याला डायमंड जरी भेटलं ना तर गाईज आपण परत हे होऊ शकतो यार. मेलो तर परत ते डायमंड पण जाणार गाईज त्याच्यासाठी. बट आपण थोडीशी अजून एक्सप्लोअर करू अँड देन मिळू. तर गाईज आता तर मी ह्या केवमधून बाहेर जाणार आहे गाईज, आणि आपण घरातून मायनिंग करू. अँड मी थोडीशी अजून मायनिंग केलं आहे. आपण डेस्प्लेटपर्यंत गेलो आहे. आता आपण फुल्ली डायमंडची मायनिंग. अँड गाईज आता तुम्ही विश्वास नाही ठेवणार गाईज, माझ्याकडनं आता डायमंड भेटलेत गाईज. लॅपिस लजुली अँड गाईज डायमंड भेटलेत. हे बघा गाईज, इथे आपल्याला लॅपिस लजुली भेटले. अँड समोर बघा गाईज, समोर बघा गाईज यार, डायमंड गाईज, डायमंड भेटलेत यार आपल्याला. अँड 5 डायमंड आय थिंक तिकडून दिसत होते 5 होते. बट अजून पण बाजूने आपण बघू किती डायमंड आपल्याला भेटतात ते. ठीक आहे, आपण बाजूने पण हे करू यार फटाफट. गाईज यार 5 डायमंड यार, त्याच्यात खूप काय काय बनू शकतो यार. आपण नेदर वगैरेमध्ये जाऊ शकतो पिकेक्स वगैरेनी. पहिले तर गाईज ना आपण फुल्ली बघू. ओके गाईज, एवढंच येत ना यार. बट आपण पहिले तर मायनिंग करून घेऊ यार. एवढी खुशी होती ना गाईज. फक्त आपल्याकडे आधी 2 होते अँड आत्ता आपल्याला हे भेटले ते 5 डायमंड. येस गाईज, आणि हे लॅपिस लजुली आपल्यासाठी लकी आहे गाईज. आपल्याला लॅपिस लजुली भेटले अँड गाईज हे बघा गाईज, लॅपिस लजुली भेटले. अँड आता आपण ना फटाफट हे जे डायमंड आहेत ते मायनिंग करून घेऊ. तर फायनली गाईज आता आपल्याकडं ना 31 डायमंड झालेत. अँड ह्या डायमंडनी आपण एक आपला आर्मर अँड थोडेसे टूल्स बनवू शकतो. तर आपण आता फटाफट ना इथे आपला एक आर्मर बनवू. अरे यार, सॉड का फेकतो. ओके ओके, अँड आता आपण ना आपला एक फुल्ली डायमंडचा आर्मर बनवून घेऊ यार. रेडी करू यार फटाफट एक. ठीक आहे ना गाईज, आपला एक होईल याच्यात ना. ठीक आहे ना गाईज. अरे भाई ओके, इथे आपण एक चेस्ट प्लेट, अरे यार डट फेका. एक चेस्ट प्लेट घेऊ, एक लॅग घेऊ अँड एक शूज अँड कुठं गेलं यार हेल्मेट. ओके, एक अरे वय डायमंड फेकले का मैं. अरे डायमंड कसं काम पडतील. ओके यार, मी फेकलेत यार एक डायमंड. ओके डायमंड, ओके डायमंड आले
अँड आता आपण इथे एक ना हेल्मेट बनवून घेऊ. ओके ओके आपलं एक हेल्मेट पण रेडी झालं आहे. आता आपण ना हे सगळं घालू यार. हे फेका पहिले कॉबलस्टोन. अरे यार माऊसच अटकला. ओके अँड आता आपण आपल्याकडे किती आहेत डायमंड्स. अरे यार एक सेकंड 5 6 7 डायमंड आहे गाईस. तर आपण एक पिकॅक्स बनवून घेऊ. ओके आपण एक पिकॅक्स बनवून घेऊ गाईस. शवल फेका. एक पिकॅक्स बनवून घेऊ. एक ॲक्स बनवून घेऊ. ठीक आहे ना गाईस. एक ॲक्स बनवून घेऊ अँड एक डायमंड ठेवू यार. एक डायमंड ठेवू. अरे यार ये ना एक सेकंड गाईस. एक डायमंड आपण ठेवू यार. ठीक आहे अँड एक सेकंड आपण आपल्या चेस्टमध्ये पहिलं तर हे सगळं सामान रिकामं करून ठेवू यार. आपल्याकडे डेस्प्लेट जे हे आहेत ना आपल्याकडं कॉबलस्टोन ते ठेवू यार. हे पण ठेवू अँड हे पण ठेवू. आणि गाईज आपल्याकडे लॅपिस लजुली पण आपल्याला खूप सारं भेटलेलं खाली. ओके अँड रॉपी वगैरे सगळं फेकू अँड आपला आर्मर जो आहे ना फुल्ली घालू अँड देन मिळू यार. तर फायनली गाईज आपला इथं आपला जो डायमंडचा आर्मर आहे तो फुल्ली रेडी झाला आहे. अँड थँक्यू गाईज आपलं व्हिडिओ बघण्यासाठी गाईज. अँड हा बघा गाईज आपला जो हा फुल्ली डायमंडचा आर्मर आहे ना लय मस्त दिसतो यार. आपल्याकडे एक ॲक्स आणि आपल्याकडे एक पिकॅक्स पण आहे डायमंडची अँड एक डायमंड आपल्याकडे आहे. आणि गाईज फुल्ली एक आर्मर बनवणं यार खरंच खूप अवघड होतं यार. आपल्याला खूप जास्त मायनिंग करावी लागली अँड फायनली आता आपल्याकडे एक डायमंडचा आर्मर झाला आहे. ते यार मिळतं मला पुढच्या व्हिडिओमध्ये. अँड पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी मस्त असं आपलं हे जे घर आहे ते खूप सारं मोठं करू अँड यार डायमंडचा आर्मर एक शोभून दिसतो यार. मस्त दिसतोय ना डायमंडचा आर्मर. ठीक आहे ना अँड आपण ना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे घर आहे ना ते अजून मोठं करू. ठीक आहे तर मी आता मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.